मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा नाशिक जिल्ह्यातील राज्य सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटल्यामुळे या तलावातून शहराला होणारा पाणी पुरवठा बंद झाला। 2025 मध्ये या तलावात 1 जून पर्यंत 7% जास्त पाणीसाठा होता। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असून सध्या 15.57% पाणीसाठा शिल्लक आहे। त्या 7 तलावांपैकी नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला असून या तलावातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे। त्यामुळे आता मुंबई शहराची तहान 6 तलावांना भागवावी लागणार आहे। शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। शिल्पा, प्रसन्न सर, खरंय, कारण मुंबई शहराची तहान आता 6 तलावांनाच भागावी लागणार आहे। विशेष म्हणजे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी 7 धरणं आहेत आणि त्यातलं महत्त्वाचं जे धरण आहे अप्पर वैतरणा, त्या धरणाचा पाणीसाठा पूर्णपणे आटलेला आहे। त्यामुळे आता ह्या धरणातून जो पाणीसाठा मुंबई शहराला मिळत होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे। आपण जर मागच्या वर्षी 1 जून 2025चा पाणीसाठा ह्या अप्पर वैतरणा धरणातला पाहिला तर तो 7% जास्त होता, मात्र या वर्षीचा पाणीसाठा हा 0% झालेला आहे। विशेष म्हणजे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा भातसा जे महत्त्वाचं धरण आहे त्या धरणातला पाणीसाठा हा चांगल्या प्रमाणात असल्यामुळे मुंबई शहराला ऑगस्टपर्यंत पाणीसाठा मिळेल आणि इतर जी धरणं आहेत अप्पर वैतरणा असेल तो 0% झालेला आहे, मात्र भातसा असेल, मध्य वैतरणा असेल, तुलसी असेल, विहार असेल, तुलसी आणि विहार हे जर तलाव पाहिले तर ते छोटे तलाव आहे, त्यामुळे या तलावातून कमी प्रमाणात पाणीसाठा मुंबई शहराला होतो। आता जे इतर 6 तलाव आहेत, 6 धरणं आहेत, त्यामध्ये भातसा जे धरण आहे त्यावरच आता मुंबईची मदार अवलंबून आहे आणि मुंबईकरांचा पाणीसाठा जो आहे किंवा पाणीसाठा उपलब्ध जो होणार आहे तो भातसा तलावातूनच मोठ्या प्रमाणावर होईल। मात्र मुंबई महानगरपालिकेने ही जी पाणी टंचाई आहे त्याचा विचार करून राज्य सरकारकडे जे महत्त्वाचं भातसा धरण आहे त्यातून राखीव पाण्यासाठीची मागणी केली होती। त्यानुसार राज्य सरकारने मंजुरी देखील दिली होती आणि ही मंजुरी दिल्यामुळे आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबई शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल। त्यात 10% पाणी कपात केलेली आहे। मात्र जर मुंबई शहरामध्ये पाऊस वेळेत झाला नाही तर मुंबई शहरावर मोठं पाणी टंचाईचं संकट निर्माण होईल आणि ही जी 6 धरणं आहेत त्यातलं महत्त्वाचं असलेलं भातसा धरणातून मुंबई शहराला ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल। मात्र त्यानंतर जर पाऊसच झाला नाही किंवा कमी प्रमाणात पाऊस जर झाला तर मुंबई शहरातले जे नागरिक आहे त्यांच्यावर मात्र चिंतेचं सावट पसरल्याशिवाय राहणार नाही। आता जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरवेल अशी तयारी केलेली आहे, मात्र तिथून पुढची मुंबई महानगरपालिकेची अजून कुठल्याही प्रकारची तयारी झालेली दिसत नाही। आता मुंबई शहर जे आहे त्याला कुठून पाणी पुरवठा केला जाईल असा प्रश्न मुंबई शहरातल्या नागरिकांना देखील उपस्थित झालेला आहे। मात्र आता हा जो पाऊस आहे, वरुण राजा आहे, त्याची प्रतीक्षा आता मुंबईकरांना करावी लागणार आहे प्रसन्न सर। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये अप्पर वैतरणा धरणामध्ये 0% पाणीसाठा आहे आणि इतर जी 6 धरणं आहेत त्या धरणांचा पाणीसाठा जर आपण पाहिला तर तो 15%च पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे एकीकडे कडाक्याचं ऊन आहे प्रसन्न सर, बाष्पीभवन होतंय, त्यामुळे आता हा पाणीसाठा ऑगस्टपर्यंतही पुरेल का असा प्रश्न आता मुंबईमध्ये चिंता सर्वांनाच आहे। तिकडे कोल्हापूरमधले शेतकरी असतील, नाहीतर मुंबई आणि MMRDA परिसरातला सामान्य शहरी नागरिक असेल, एकच चिंता आहे पाण्याचं काय। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।